वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे सॅटर्डे आणि सकाळीच आम्ही गेलेलो मूवी बघायला. सो आता आम्ही आलो आहे काही फर्निचर घ्यायला बिकॉज माझी फॅमिली आता म्हणजे सगळे मम्मी पप्पा वगैरे शिफ्ट होणार आहेत पुण्याला. सो आता आम्ही नरेला एक रूम घेतला आहे. तर सकाळी आम्ही रूम बघायला गेलेलो मूवी झाल्यानंतर, पण तिथे ओनर वगैरे होते सो आम्हाला वेळ नाही भेटला मला व्हिडिओ काढायला. तर आज मी फर्निचर आम्ही बघायला आलो आहे. फर्निचर घ्यायचं आहे आम्हाला. तर सकाळी पण एका दुकानात गेलेलो पण तिकडे आम्हाला एवढं काही आवडलं नाही. सो आता आम्ही बालाजीनगरमध्ये बालाजीनगरमध्ये एक शॉप आहे तिथे आलो आहे. सो आता इथे बरेच व्हरायटी आहेत. त्यांचे 2 शॉप्स आहेत आजूबाजूला. तर इथे छान ऑप्शन्स आहेत अवेलेबल. सो आम्ही बघतोय आता वेगळं काही आणि मी सोबत तुम्हाला पण दाखवते. टाईप सोफा आहे तिथे आणि हा पण एक आहे. तर हा विचारलेला आम्ही, हा सोफा कम बेड आहे म्हणजे हा असा ओपन करून ह्याचा बेड होणार. तर ह्याची प्राईस 18,000 काय 20,000 काय 22,000 असं बोलले आहेत ते. किती त्यांना विचारूया. आणि ही जो मम्मी बसली आहे तो 3+2च्या चेअर्सचा आहे. आणि हा कितीला आहे दादा? हा 18,500ला आहे. आणि हा आहे काही सिंगल बेड नाही सॉरी सिंगल सोफा आहे. हा आहे 10,000ला. आणि ह्याच्यासोबत जर आपण हे घेतलं चेअर तर हा पडणार आहे 12,500ला. सो आता हे आहेत असे ह्यांच्याकडे. आणि आता आम्ही बघायचं आहे तर ते आता बघतो आम्ही. एकच सामान नाही, मला 2-3 वेगळं सामान घ्यायचं आहे. हे आहे का तुमच्याकडे एक हॉट्स बेड्स वगैरे? म्हणून आम्हाला असं थोडं हा किती 35. सेपरेट पण ठेवू शकतो. तो ह्याला एका साईडला ठेवून त्याला एका साईडला ठेवू शकतो. तो पण त्याच नाही, हा जरा वेगळा आहे वाटतं. तो त्याची काय प्राइस? 30. मोठं हॉल मोठा असल्यावरती 20 नाही 18चा आहे तो. 18 काय? हा नुसता नाही भेटणार मधला सिंगल पाहिजे. हा कितीला भेटेल? हा तर पुरेल. बघितलं हे मोजून. हा दिसतो पण चांगला ना. एक मिनिट. तो पण छान वाटतोय. तिकडे काय आहे ते पण आपण बघून येऊया मग. खाली गोडाऊन मध्ये मेटलचा तिथे फक्त, बाकी बेड वगैरे सगळं खाली. चला ना मग दाखवा. हे शॉप आहे. आता ह्या शॉपमधनं आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जातोय कपाट बघायला. हा पण चांगला आहे मम्मी. हा कसा आहे? आपल्याला पाहिजे होतं ना ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. तो बघा, तो 22,500चा आहे. हाय ग्लॉसी मध्ये फर्स्ट वाला 20,500. हा पण 20,500. ओके. आणि ह्या साईडला मेटलचं सेक्शन आहे बघा. तर आता विषय काय आहे की आमचं ना काहीच फिक्स नव्हतं कुठल्या दुकानामधनं फर्निचर घ्यायचं किंवा काय. तर बालाजीनगरमध्ये आम्ही आता फर्निचर घेतलं. ते पण कसं की मी बऱ्याच वेळा स्वारगेटला येतं जाता बालाजीनगरमध्ये ते फर्निचरचे दुकान दिसलेले बघितलेले. तो म्हटलं तिथे एकदा बघूया आपल्याला काय आवडतंय का. तर आम्ही तिथं गेलो आणि जवळजवळ 10 ते 15 दुकानं लाईनीत आहेत. सो तुम्ही जाऊन बघू शकता. ऐकण्याच्या दुसऱ्या दुकानात तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला भेटेल. आणि ह्या व्हिडिओमध्ये आहे ना मला जितकं जमलं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला पण तुम्हाला जर एक व्हिडिओ असा हवा असेल फर्निचरचा किंवा काय कुठे स्वस्त भेटतं किंवा काय तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रयत्न करेन की एखादा फर्निचरच्या दुकानाचा व्हिडिओ असा डिटेलवाला बनवायचा. तर तुम्ही इथे व्हिजिट केल्यानंतर ना तुम्हाला आवडीप्रमाणे म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल सोफा असेल तर तो किती मोठा हवा आहे किंवा त्यांच्याकडे जे आहेत ते सोडून कस्टमाइज म्हणतो जे आपण की सोफा किती मोठा हवा, बेड किती मोठा हवा, इवन तो कपाटाची वेदर किती लांब हवी, कुठे हवी, ते सगळं आपण आपलं कस्टमाइज करून घेऊ शकतो. एक चांगली की सगळ्याच लोकांना ऑन कॅश गोष्टी घ्यायला जमत नाही. त्यामुळे 0% बजाज फायनान्सवरती वस्तू मिळतात. पण त्यात पण एक मला एक नाही आवडलं की 18% GST बसतो त्याच्यावरती. म्हणजे जवळजवळ त्यावरती GST बसल्यामुळे खूप पैशांचं नुकसान होतं. सो ऑन कॅश घेतलेलं कधीही चांगलं. पण जर नसेलच होत पॉसिबल तर मग तो पण एक पर्याय आहे.
बेड आहे. कसा आहे हा? हा स्प्रिंग मॅट्रेस आहे, याच्यासोबत घेतला तर 25,000. हा हायड्रोलिक आहे, पूर्ण स्टोरेज आहे. हा हायड्रोलिक. ओके. बसून सॉफ्ट असणार. ए खाली जायला होतं मऊवाली. सोबत घेतला तर 19,000. आणि ते हे कसं आहे ड्रेसिंग टेबल? ड्रेसिंग टेबल हा 4,500. छान आहे. खूप व्हरायटी आहे इथे. हा मला हाच आवडतो येऊन जाऊन. हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा अजून एक हेतू हा आहे की जेव्हा मी यूट्यूबवरती सर्च केलं की कात्रज, नरी, स्वारगेट ह्या म्हणजे आपल्या कात्रजच्या आसपास अजून कुठे फर्निचर चांगलं भेटतं, स्वस्त भेटतं, मला यूट्यूबवरती एकही व्हिडिओ सापडला नाही. सगळे लोहगाव, हिंजवडी ह्याच साईडला होते. सो मला असं वाटलं की आपण हा व्हिडिओ बनवला तर माझ्यासारखे अजून लोक ज्यांना जवळपास फर्निचर हवं त्यांना हेल्प होईल. स्वस्त फर्निचर घ्यायचं म्हणून जरी आपण इतक्या लांब जाऊन फर्निचर घेतलं तरी टेम्पोचं भाडं मात्र वाढतं. सो त्याच्यात काही अर्थ उरत नाही. सो तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर नक्कीच दुकानांमध्ये व्हिजिट करा. आम्हाला ते उडदमध्ये साधी कपाट नाही आहेत का? हा कशी आहे ती? 7,000. त्याच्या मागं लॉकर पण आहे. काय ड्रेसिंग टेबल आहे. हे मंदिर आहे. हे पण ते मंदिर पण आहेत का तुमच्याकडे? छोटे 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 असतात ते फक्त सिंगल वर लावायचे. हे पण 7,500 वाले आहेत. हे कसं आहे? हे तसेच आहेत ना तिकडचे वाले? हे चांगले वाटतात ना? हो एकदाच ते घेतलं की. हे टीव्ही युनिट आहे. हे कसं आहे टीव्ही युनिट? 16,500. मग मी साईडला हो. 16,500 चांगलं वाटतं ना? छान वाटतं. आम्ही तुम्हाला दाखवले सामान बघितलं आणि 1-2 गोष्टी आम्हाला आवडल्या आहेत. पण आम्ही आता अजून पण 1-2 दुकानामध्ये बघणार आहे अजून काय आवडते का किंवा काय. आणि आज फक्त आम्ही बघायला आलो आहे. उद्या परवा 2 दिवसामध्ये आम्ही सामान घेऊन मग ते रूमला वगैरे शिफ्ट करणार आहे. सो इथे सामानापेक्षा जास्त ते ट्रान्सपोर्टचे आणि ते हमाल लोक जी सामान वर चढवणार. आमचा 5व्या फ्लोअरला फ्लॅट आहे नवीनवाला, त्याचेच जास्त पैसे बोलत आहेत सगळे. सो आता बघू. आता अजून एक वारजेमध्ये म्हणजे नवले ब्रिजच्या तिकडनं पुढे एक मी दुकान बघितलं आहे. तिथे मी एकदा जाऊन बघणार आहे आणि त्यानंतर बघू मग कुठलं घ्यायचं किंवा काय. तर चला आता मी त्या नेक्स्ट शॉपमध्ये गेल्यावरती तिकडे जर अलाउड असते दाखवायला तर तुम्हाला मी दाखवेन. अदरवाईज मग मी तुम्हाला सगळं फर्निचर घेऊन झाल्यावरती दाखवेन ते आम्ही काय काय घेतलं. तर आता आम्ही आधी इकडनं निघतो आणि मग परत तुमच्या थोड्या वेळाने बोलते मी. A few moments later. मी आलेलो ना तिकडे पुढे पण खूप सारी दुकानं होती. सो आम्ही नरेला नाही गेलो आहे. सॉरी वारजेला तुम्हाला म्हटलं मी आम्ही तिकडे नाही गेलो. आम्ही इथेच पुढे पुढे दुकानं बघितली अजून. आणि अजून एका पुढच्या दुकानामध्ये आम्हाला सामान आवडलं आहे. तर तिथे आम्ही आता डोळ्याला माझ्या जवळ असं इग्नोर करा खूप सुजलं आहे. तर तिकडे आता आम्ही सामान म्हणजे चेक केलं पुढे जाऊन सगळ्या दुकानामध्ये कसं वाटतं काय. तर आम्हाला त्या दुकानात आवडलं आहे. तुम्हाला दाखवते मी आता काय काय आम्ही घेतो इथे. सो चला आम्ही तुम्हाला तिथे जाऊन दाखवते आम्ही काय काय घेतलं आहे आणि कसं वाटतं. ह्या दुकानामध्ये आम्ही सामान पसंत केलं आहे. ये इसका बताना. 14,500 प्राइस आहे ह्याची. त्यानंतर हे कपाट आहे. ह्या कपाटाची इसकी प्राइस काय आहे? 15,500. हे पूर्णच्या पूर्ण आहे असं. ह्याची 15,500 रुपये प्राइस आहे. एक मिनिट साईडला. आणि हे एक आहे 6 ह्याची 7,500 रुपये प्राइस आहे. हे 6.5 येतात फक्त. हे सिंगल आहे म्हणजे डबल डोअरचं. व्हिडिओ चालू आहे ना आपल्याला ट्रेन दिलं. आणि हे देवारा 9,500 देवारा आहे. छान आहे. हे मला आवडलेलं खूप पण सध्या हे आम्ही घेणार नाही आहे.
मी नंतर बघणार आहे. हा ते कितने का आहे? हे कितीचं आहे? 12,500 का. आणि हे सगळंच आपण असं यांच्याकडे आहेत वॉर्डरोब्स. छान आहे सामान. मग आम्ही आता इथूनच सामान घेतलं आहे आणि आम्ही सामानामध्ये काय काय घेतलं आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये नक्की दाखवीन, जेव्हा मी सकाळी इथे येऊन सामान घेऊन जाणार आहे सगळं रूमवरती तेव्हा. ते घेणार आहे. तर अशा प्रकारे आम्हाला जे सामान आवडलेलं ते आम्ही फायनलाईज केलं आणि त्यानंतर बाकी सगळी प्रोसिजर केली. फक्त आम्ही सामान घरी नेण्याचं पेंटिंग ठेवलेलं, जे की आम्ही डिरेक्टली उद्या रूमवरती शिफ्ट होताना नवीन नेणार होतो. आणि जितकं जास्तीत जास्त जमेल तेवढं बार्गेन करा हेच सांगेल. आम्ही पण वस्तू बार्गेन करून घेतल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पण फायदा होतो. आणि सगळं जे बिल्डअप क्वालिटी किंवा मटेरियलची जी क्वालिटी आहे ती पण चांगली आहे. बिकॉज याच्या आधी पण आम्ही खूप फर्निचर खरेदी केलं आहे आणि शेवटी आपल्या पण यूजवरती असतं की फर्निचर कसं यूज करायचं, त्याला पाणी जरी जास्त लागायला द्यायचं नसतं किंवा काय. सो जावा नक्की व्हिजिट करा. हे खूप छान दुकान आहेत आपल्या कात्रजच्या जवळ, स्वारगेटच्या जवळ. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. तुम्हाला जर व्हिडिओचा माझा कंटेंट आवडत असेल किंवा तुम्हाला जर फर्निचरवरती मोठा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळेल. चला पुन्हा व्हिडिओ एका नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.